प्रतिष्ठान। आज आम्ही कल्याण येथे आमच्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाची एक छोटीशी मीटिंग आयोजित केली होती। सदर मीटिंग हे आपल्या शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी आहेत ते जे मुंबई, बोरिवली, पनवेल, बदलापूर, ठाणे, पनवेल, रायगड इत्यादी ठिकाणून पदाधिकारी मुंबईतले या बैठकीसाठी हजर होते। या बैठकीमध्ये 16 तारखेला जे भटका विमुक्त जाती जमातीचा क्रांती मोर्चा आहे त्या मोर्चाच्या तयारीबाबत या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि हा भटक्या विमुक्त जाती जमातीचा जो मोर्चा आहे पुणे की ज्याच्यामध्ये भटक्या विमुक्त समाजाला ST प्रवर्गामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आरक्षण मिळण्याबाबत जे तयारी पद्मश्री माननीय श्री लक्ष्मण मानेसाहेब यांनी जी केलेली आहे तर त्याचे हात सशक्त बळकट करण्यासाठी हा आमचा एक समुदायाने केलेला प्रयत्न आहे। आणि याच्यामध्ये आमचा नाथपंथी डवरी गोसावी समाज संपूर्ण ताकदीने उभा आहे। तसेच इतर भटक्या विमुक्त जातीतील 42 जाती जमातींना आम्ही आवाहन केलेलं आहे की सर्व 42 भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोक या राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आरक्षणासाठी आपल्या समाजाला राजकीय प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्याची सुधारणा होण्यासाठी, आपले राजकीय कुठेतरी अधिष्ठान असण्यासाठी या 16 तारखेच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या क्रांती मोर्चाला सर्वांनी सहभागी होऊन माननीय श्री पद्मश्री लक्ष्मण मानेसाहेब यांना सशक्त ताकद देऊन हा क्रांतीचा लढा असाच पुढे चालू राहील जोपर्यंत भटक्या विमुक्त जाती जमातीला ST प्रवर्गामध्ये आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही शेवटपर्यंत अतिशय तीव्र आणि प्रचंड ताकदीने आम्ही चालू ठेवू असं मी अध्यक्ष शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने माझ्या समाज बांधवांना व भटक्या विमुक्त जाती जमातीतील 42 जातीतल्या बांधवांना विनम्र विनंती करतो आणि त्यांनी बहुसंख्य प्रचंड ताकदीने या 16 तारखेच्या मोर्चामध्ये सामील व्हावं ही विनंती आहे। आरोग्य आणि शिक्षण याच्यापासून हा वंचित आहे। कुठल्या याला नागरिकत्वाचे पुरावे नाही, राहण्याचे ठिकाण नाही, जगण्याचे ठिकाण नाही, कुठे राहायचे, कुठे जगायचे, गावाच्या बाहेर राहायचे, भिक्षा मागायची अशी ही परंपरा आहे समाजाची चाललेली आहे। तर यांनी कुठेतरी एकत्र यावं आणि आता जे आपल्याला नेतृत्व मिळाले आहे सुदाम शिंदे साहेबांचं त्या नेतृत्वाखाली त्यांनी सगळ्यांनी असं काम करावं अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो। सुरेश भगवान शिंदे, उसळकर परिवारातून राहायला कल्याण। सामाजिक कार्य उद्देश समाजामध्ये स्वावलंबन, स्वाभिमान, सहकार रुजवून समाजाची उन्नती करणे, तसेच युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न आणि समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल हे उद्देश बाळगून या संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणं हा माझा एकमेव उद्देश आहे। नमस्कार, मी विनोद वसंत शिंदे। आज जर आपण बघितलं तर प्रत्येक समाज आज आपल्या अस्तित्वासाठी आपल्या लढत आहे, विकासासाठी लढत आहे। तर आम्ही नाथपंथी डवरी गोसावी या समाजासाठी श्री माननीय सुदाम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली समाजासाठी काम करण्यासाठी एकत्र आलो। नमस्कार, मी सतीश शिंदे। आज कल्याण या ठिकाणी सन्माननीय सुदामजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एका छोट्याशा बैठकीचं आयोजन झालं। त्या बैठकीमध्ये मुंबई, कल्याण, बोरिवली, संपूर्ण मुंबई उपनगर, नवी मुंबई या ठिकाणातून बरेचसे कार्यकर्ते इथं या मीटिंगला उपस्थित होते आणि या मीटिंगमधून एकतेचा नारा देण्यात आला आणि आम्ही सर्व एक आहोत असे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सांगतो। नमस्कार, मी तानाजी पुणेराव शेगर। मी सरांना खूप म्हणजे आतापर्यंत जे हे बघितले नेतृत्व बघितलं तर मला सुदाम शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आवडलं त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी निगडीत आहे आणि त्यांच्यासाठी एक मताने मी त्यांच्याशी काम करायला तयार आहे। नमस्कार, मी सुरेश तुकाराम साळुंखे, राहणार घाटकोपर। आज शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये काही चांगले निर्णय घेण्यात आले आणि त्यांचे उद्देशही चांगले मांडण्यात आले।
त्याच्यातून जे समाजाच्या हितासाठी जे चांगलं काम करता येईल त्या दृष्टिकोनातून ह्या संस्थेच्या अध्यक्षतेखाली कार्य करण्याची पद्धत आम्ही अवलंबणार आहोत की जेणेकरून समाजाचा विकास होऊन समाजाला एक चांगल्या प्रतिष्ठित ठिकाणी नेऊन